रामदास स्वामी साहित्य शोध या संकेतस्थळावर एक स्वयंमूल्यमापन असा लिंक उपलब्ध आहे. त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर हे पेज येईल. कल्पना अशी आहे की समर्थांनी अनेक गोष्टी कराव्यात अथवा करू नयेत असं त्यांच्या विविध समासांमधनं, मनाच्या श्लोकांमधनं सांगितलं आहे. त्यातली आपली स्थिती काय आहे हे आपणच तपासण्यासाठी हे एक छोटंसं टूल केलं आहे. उदाहरणार्थ इथे अनेक विषय आहेत: बद्ध लक्षण, मुमुक्ष लक्षण, मूर्ख लक्षण, दास्य भक्ती, नंतर कवित्व म्हणजे काय, निस्पृह लक्षणं. समजा आपण यातलं बद्ध लक्षण निवडलं आणि त्याला दाखवायला क्लिक केलं तर समर्थांनी अनेक बद्ध लक्षणं सांगितलीत. त्यातली कुठली आपली शिल्लक आहेत. समजा आपण असलं धरलं की बहुक्रोध, न कळे मोक्ष, न कळे वैराग्य, जी काही आपल्याला लागू होतात, न कळे भक्ती, ती इथून निवडायची. आणि जर तुम्ही या शेवट गणना करायला क्लिक केलं तर तो तुम्हाला दाखवतो की आपल्याला दाखवतो की किती आपल्यात बद्ध लक्षणं आहेत. हे स्वयंमूल्यमापन आहे, हे कुठे रेकॉर्ड होत नाही. कल्पना अशी आहे की दर 6 महिन्यांनी, दर वर्षांनी सर्व अभ्यासकांनी आपलंच मूल्यमापन करावं. आपण समर्थांनी सांगितलं ते वाचतो, लिहितो, बोलतो, पण तसे वागतो का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यासाठी ही स्वयंमूल्यमापन ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इथे आता सत्वगुण लक्षण याच्यावर क्लिक केलं तर इथे सत्वगुणातले अनेक हे घेतलेले आहेत. ते आपल्याला त्यातलं आपण काय करतो ते आपण तपासून बघावं. इथे गेलो, त्यानंतर पढत मूर्ख लक्षण, शिष्य लक्षण. समजा मी शिष्य लक्षणला गेलो, इथे बघितलं तर आता हे शिष्याचे एवढी लक्षणं समर्थांनी सांगितली आहेत. यातली आपल्याला कुठली ॲप्लिकेबल होतात ती आपण निवडावी, गणना करावी. तेवढीच आपल्यात शिष्य लक्षणं आहेत असं तो निकाल दाखवेल. परत इथून आलात होम पेज आणि आपल्या मेन साहित्य शोधला जायचं असेल तर या लिंकवर क्लिक करा की तुम्ही मेन पेजवर याल.